कडधान्यांना भुंगा लागतो. दीर्घकाळ लिंबू टिकवायचं कसं? बरं, भाजी तिखट झणझणीत झाली तर करायचं काय? हे सगळे प्रश्न जसे तुम्हाला पडतात तसेच मलाही पडतात आणि या प्रश्नांची उत्तरं मला सापडली की ते तुमच्याकरता घेऊन येते. नमस्कार, मी मधुरा. मधुरात रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. दैनंदिन आपल्या रोजच्या किचनमध्ये उपयोगी अशा 10 टिप्स आपण बघणार आहोत. पण शेवटची 11वी म्हणजे तुमच्या आवडीची आणि माझ्या जिव्हाळ्याची टीप आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेवटची टीप अजिबात मिस नका करू. मोलाचा सल्ला आहे, लाख मोलाचा सल्ला आहे. बरं, चला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी कडधान्य आपण आणतो. काही काही हाताखालचे आहेत ना, ते साठ 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 संपून जातात. पण काही आहेत ना, म्हणजे मटकी पण आपण खातो, पण मटकीला कसं होतं ना की त्याला भुंगा पटकन लागतो किंवा पोरकेड पटकन लागते, चवळी आहे. मग काय करायचं, ही कडधान्यांना ऊन दिलं तरी पण ती भुंगे काही जात नाही. मग अशा वेळेस काय करायचं, हे कडधान्य एका कढईमध्ये काढायचं. खूप नाही पण किमान एक 5-6 मिनिटं तरी छान भाजून घ्यायचे. भाजलेलं मटकी असेल, चवळी असेल, ती पूर्ण थंड करायची आणि मग बरणीमध्ये भरून ठेवायची. म्हणजे कडधान्य दीर्घकाळ टिकतं आणि त्याला पोरकीड अजिबात लागत नाही. आता लिंबू. हिवाळ्यामध्ये मस्त रसरशीत लिंब येतात. बरं, हे अशीच ठेवली ना की ती कोरडी पडतात, त्याची साल कोरडी पडते, रस तर निघूनच जातो किंवा सडल्यासारखी होतात. ते टाळण्यासाठी आणि छान खूप दिवस लिंबू टिकावं म्हणून काय करायचं, असं ओलसर कापड घ्यायचं. खूप पचपचित ओलं नाही, हलकंसं ओलसर. त्यावर ही लिंब ठेवायची आणि असं दुमडून घ्यायचं. झालं की नाही. हे असंच फ्रीजमध्ये ठेवायचं. 1-2 दिवसांनी वाटलं की याला ओलसरपणा कमी झालाय, पुन्हा थोडं स्प्रे करायचं. पण या पद्धतीने तुम्ही लिंबू ठेवलं तर तुम्हाला सांगते 1-1 महिनाभर टिकतात, काहीच होत नाही त्याला. आता काय होतं ना, आपण लाडू करतो, बेसनाचे लाडू असतील किंवा काही इतर लाडू असतील, मैद्याचा, रवा बेसनचे लाडू. तर यामध्ये ना पिठी साखर घालून आपण करतोच, पण मी तुम्हाला सांगते त्यामध्ये बुरा साखर असेल ना, तर त्या लाडूची चव जी द्विगुणित होते. म्हणून तुम्हाला सांगू, मग अशा वेळेस काय करायचं, बतासे असतात, लक्ष्मीपूजनसाठी आपण आणतोच किंवा एरवी तेरवी मंदिरात गेलं प्रसादासाठी येतात की नाही बतासे, त्या बतासेचे तुकडे करायचे, मिक्सरमध्ये घालायचे आणि फिरवायचे. झाला तुमचा बुरा किंवा बुरादा तयार किंवा बुरा साखर तयार. बुरा साखर तयार करायची म्हणजे पाक करावा लागतो, तो आटवावा लागतो, त्याचं क्रिस्टल्स जमा होईपर्यंत करावं लागतं. ते झालं की पुन्हा मिक्सरला फिरवावंच लागतं आणि 100% फुलप्रूफ मेथड आहे. तुरडा करतो की नाही, पण तुरडायचा खूप जणांना त्रास होतो, म्हणजे पित्ताचा त्रास होतो किंवा ती बाधते. मग पित्ताचा त्रास होऊ नये किंवा कमी व्हावा यासाठी काय करायचं, तुरडा स्वच्छ धुवायची आणि एक अर्धा ते 1 तास पाण्यामध्ये भिजत घालायची. ज्या पाण्यामध्ये ती भिजत घातली ते पाणी डिस्कार्ड करा, म्हणजे त्याचा त्रास होणार नाही. दुसरा ऑप्शन असतो की ती सुट्टी शिजवतात आणि वरचा फेस आहे तो काढून टाकतात, पण ती प्रोसेस जरा जास्त वेळ खाऊ आहे. त्यापेक्षा डाळ भिजत घाला, पाणी काढा आणि मग शिजवा. वेगवेगळ्या प्रकारचे आपण पराठे करतो किंवा पुरणपोळी करतो, म्हणजे ज्या लाटण्याच्या प्रकारचं आवरण ओलसर असतं ना, ते लाटत असताना लाटण्यालाही चिकटतं, पोळपाटलाही चिकटतं. तसं होऊ नये, सरसर सरसर लाटलं जावं याकरता तो पराठा किंवा पुरणपोळी असेल, गव्हाच्या पिठावर न लाटता तांदूळाच्या पिठावर लाटून बघा. सरसर सरसर लाटलं जातं, अजिबात चिकटत नाही आणि हलकंसं खुसखुशीत व्हायला देखील मदत होते. आता एखादा आमटीचा प्रकार झाला असेल किंवा रस्सा भाजीचा झाला असेल आणि खूपच त्याला पाणी सुटलं असेल, तर त्यामध्ये ना 1 सुपारी टाका, अख्खी 1 किंवा 2 सुपारी टाकल्यामुळे त्याला नैसर्गिक, म्हणजे सुपारी सगळं त्यातलं पाण्याचा अंश आहे ते शोषून घेते, त्याची चवही बदलत नाही आणि ते हलकंसं घट्टसर व्हायला मदत होते. तर पालेभाजी आपण शिजवतो, मग ती मेथी असो, पालक असो, कुठलीही पालेभाजी असतो, ती झाकण ठेवून कधीच शिजवायची नाही. झाकण ठेवून शिजवली की तिचा जो हिरवा कच्चा रंग आहे तो बदलतो. याचं कारण तुम्हाला सांगते की
पालेभाजीमध्ये ना व्होलटाईल ऍसिड्स असतात. ते ऍसिड्स निघून जाणं गरजेचं असतं. ते कसे निघून जातात? वाफेतून निघून जातात. ती वाफ जर कोंडली गेली तर ते निघायला त्याला स्कोप मिळत नाही आणि मग ती भाजी एकतर कडवट लागते पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट ती काळपट देखील. खूपदा पावभाजी असेल किंवा जास्त प्रमाणात कांदा परतायचा असेल ना, तर तो परतायला जरा वेळ लागतो. जास्त प्रमाणात असं नसं, कमी प्रमाणात जरी असलं तरी कांदा पटकन परतून व्हावा यासाठी काय करायचं, कांदा फोडणीत घातला ना की त्यावर थोडंसं मीठ भुरभुरा. मिठामुळे कांद्यातला पाण्याचा अंश निघायला मदत होते आणि कांदा पटकन शिजतो. पुरणपोळीचं पुरण पातळ झालं तर करायचं काय? अरे खूप सोपं आहे, काही करायचं नाही. पहिली गोष्ट, तुमच्याकडे मायक्रोवेव्ह असेल तर मायक्रोवेव्ह सेफ डिशमध्ये ते पुरण असं पसरवून ठेवा. 5 मिनिटं मायक्रोवेव्ह करा. 5 मिनिटाने बाहेर काढा, चेक करा छान घट्ट झाले का. नसेल झालं आणखी 1-2 मिनिट लावा, मस्त होतं. मायक्रोवेव्ह नसेल तर काय होणारच नाही. अरे अजिबात नाही. पुन्हा ते कढईमध्ये घ्या आणि मंद आचेवर त्याला चटका देऊन घ्या. म्हणजे पुन्हा ते शिजवून घ्या, भाजून घ्या. पातळ होतं म्हणजे काय, त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहतो, तो फक्त आपल्याला काढायचा आहे. जास्त वेळ शिजवलं, पाण्याचा अंश काढला की पुरण पातळ होत नाही, छान घट्ट होतं. दुधाचे गोडाचे पदार्थ म्हणले ना की धांदलच उडते. कधी कधी बासुंदी करपते, बुडाशी लागते, खीर करपते, बुडाशी लागते. मग अशा वेळेस काय करायचं, वरचं जे चांगलं आहे न करपलेला भाग म्हणजे चांगला भाग आहे तो आधी काढून घ्यायचा. खालचा करपलेला भाग घेऊ नका, चांगला भाग बाहेर काढा. त्यात थोडंसं वाढीव दूध घाला आणि त्यामध्ये ना आपलं खायचं पान असतं, विड्याचं पान, त्याचे तुकडे करून घाला. ते विड्याचं पान त्यातलं जे करपट वास आहे ते काही अंशी कमी करायला मदत करतं. खूप करपलेलं असेल तर नाही निघणार, पण हलकंसं लागायला सुरुवात झाली, हलकंसं करपटपणा त्यात उतरलाय तर आवर्जून विड्याची 2-4 पानं त्यामध्ये घाला. त्यातला करपट वास आहे तो पूर्ण निघून जातो. चला आता शेवटची टीप म्हणजे ती माझ्या आवडीची, जिव्हाळ्याची. आता आपण आयुष्य जगत असताना वेगवेगळ्या प्रसंगांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि कधी कधी आहे ना असं सेल्फ डाऊटमध्ये आपण जातो, सेल्फ गिल्ट मोडमध्ये जातो. लोक असे तुमच्याकडे बोट दाखवत असतील किंवा तुम्हाला व्हिक्टिम कार्ड प्ले करत असतील तुमच्या अगेन्स्ट, तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जाणून बुजून उभं करायचा प्रयत्न करत असतील, तर अशा वेळेस करायचं काय? तुम्हाला मी सांगते, अजिबात वाकायचं नाही, मोडायचं नाही. अख्खं जग मी तुम्हाला सांगते, अख्खं जग जरी खोट्याच्या पाठीने उभं असलं पण तुम्ही एकटे सत्य असाल तर मी अगदी मनापासून सांगते की सत्याचाच कायम विजय होतो. तेवढा तो एक क्षण असतो, तो मुमेंट असतो की काही लोक असतात ना त्यांना ते असं बरबटाला आवडतं, लोळाला आवडतं, मग ते शिंतोडे टाकायचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला त्यामध्ये घ्यायचा प्रयत्न करतात. सो अजिबात तर तिकडे लक्ष नाही द्यायचं. त्यांना काय करायचं ते करायचं, टाका शिंतोडे, आम्हाला काही फरक नाही पडत. तू कर वटवट, मी आहे निबरगट. आपलं सरळ आपल्या मार्गी जायचं, कोणाविषयी काहीही चिंतायचं नाही. लेट द टाइम हील यू. आणि वेळ निघून गेल्यावर खोट्याचा पर्दाफाश होतो आणि सत्याचाच विजय होतो. सत्यमेव जयते हे तुम्हाला मी आवर्जून सांगते. थोडा वेळ लागेल, थोडा तो काळ तुम्हाला कठीण वाटेल की हे माझ्यासोबत का होतंय, मला काय यासोबत, सगळं मान्य आहे. पण मनगटात बळ आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. तो वेळही तो क्षणही निघून जाते याची मी तुम्हाला खात्री देते. चला तर मग पुन्हा भेटूयात बुधवारी मनगटात बळ आणून आणि पाठीचा कणा ताठ ठेवून नवीन रेसिपी सोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.